नमस्कार, तर स्वागत आहे तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहे कर्दे बीचवर. आणि हे बीच एकदम भारी आहे आणि आता आपण इथं फुल मजा करणार आहोत. तर तुम्ही आता व्हिडिओ पुढे बघत राहा आणि आपण आता मस्त हा व्हिडिओ एन्जॉय करूया. तर फायनली आपण पोहोचलो आहे कर्दे बीचवर आणि अतिशय हे शांत बीच आहे. बघू शकता पाठीमागं आता ओटीचा टाईम आहे, त्यामुळं सगळं पाणी जे पाठीमागे गेलेलं आहे आणि भरपूर असं स्पेस इथं आता आमच्यासाठी उरलेलं आहे. जे की आम्ही आता बॅट बॉल घेऊन आलेलो आहे, व्हॉलीबॉल पण आणलेला आहे, त्यामुळे आता आम्हाला खेळण्यासाठी भरपूर स्पेस अवेलेबल आहे. आणि जस्ट आम्ही पोहोचलो आहे, फुल असं ट्रॅव्हलिंग झालेलं आहे, त्यामुळे सगळं आता फ्रेश व्हायची गरज आहे. सगळं चेहरा ऑइली झालं. आणि हे आमची गाडी. बाकीचे मित्र आता गेलेत रूम शोधायला, कारण की आज आम्ही इथं स्टे करणार आहेत आणि आम्ही प्री बुकिंग न केल्यामुळे आता आम्हाला थोडं कष्टदायी वातावरण निर्माण झालेलं आहे. तर आता इथं पहिले रूम शोधावं लागणार आहे स्टेसाठी, तर ते गेलेत आता आणि मी थांबलो इथं ह्या गाडीला राखण करत. तर बघू शकता अतिशय शांतता, गार वारा इथं चालू आहे आणि भारी वाटतं एकदम. इथं रायगडला जाऊन आलेलो आहे रोपवेनी, तो पण एक चांगला आमचा एक आयुष्यभरासाठीची एक मेमरी झाली आहे, कारण की तो सगळ्यांसाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता की रोपवेनी ट्रॅव्हल करणं. आणि आता हे 2 बीच कवर करायचे. तर आता बघूया. बीच तर एकदम आता चांगलं वाटतं आहे, स्वच्छ पण आहे बऱ्यापैकी, थोडंफार कचरा आहे, पण आता काय करणार, लोकच तसे आता. तर हे आहे बीच आणि आता तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आम्ही आता एकदा की रूम भेटली की परत आम्ही आता पाण्यात उतरणार आणि पाण्यात उतरल्यानंतर बाकी माझ्या आपण बघू आणि उद्या सकाळी पुन्हा दुसऱ्या बीचला जाऊ. ठीक आहे. आत्ता बरोबर सनसेटचा टाईम झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम संथ लाटा एकदम वाहत आहे आणि ओटीचा पण टाईम आहे आणि सगळे अशा शांततामय वातावरणात आता आम्हाला या बीचवर जायचं आहे. आणि बरोबर करेक्ट टायमिंगवर पोहोचलो आम्ही. फक्त रूम भेटणं गरजेचं आहे सध्या, बाकी सगळं ओके. आणि हे बघू शकता सनसेट आता होणारच आहे थोड्या वेळात. आणि तर भरपूर राईड आहेत, बनाना राईड, पुन्हा स्पीड बोट आणि अजून पण आहेत. ते आम्ही लास्ट टाईम राईड केलेलं आहेत, त्यामुळे ह्यावेळेस तर काही इच्छा नाही ते राईड करण्याची, कारण की आम्ही त्या राईडमध्ये फक्त ती बनाना राईडच एन्जॉय केली. ती बाकीच्या सगळ्या राईडमध्ये आम्ही सगळं जीवच वाचवतो नुसतं स्वतःचा. तर असो. तर आता आपण बघूया पुढची ॲक्टिव्हिटी आपण जे करणार आहोत त्यात भेटूया. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा. थोडंसे स्ट्रगलनंतर आम्हाला ही रूम भेटली आणि रूमच्या खिडकीतला तुम्ही व्ह्यू बघू शकता. पूर्ण समुद्रकिनारा आम्हाला व्यवस्थित इथून दिसत आहे, सनसेट होत आहे. आणि आता आम्ही तयार होत आहोत आणि आहे आमच्या बॅट्स आणि आता पुढे बघू शकता आहे व्हॉलीबॉल. आता हे सगळं घेऊन आम्ही आता समुद्रावर पोहोचणार आहोत. आणि तुम्ही आता हे बघू शकता समुद्राच्या लाटा किती संत म्हणजे वाहत आहेत आणि आवाज पण येत आहे. ठीक आहे. आम्ही थांबलेलो आहे शायनिंग सागर बीच रिसॉर्टला आणि दापोलीमधील काही प्रेक्षणीय स्थळे म्हणजे लिस्ट ऑफ प्रेक्षणीय स्थळे इथं दिलेले आहेत. तर इथून किती लांब आहेत. तर आज आहे आमचा डे 2 आणि आम्ही जाणार आहोत आज केशवराव मंदिर असूद आणि दुसरं म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला हरणे. हे 2 आमचे आज ठिकाण बघण्याचे ठिकाण असणार आहे. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा पुण्याला निघणार आहोत. तर व्हिडिओ बघत राहा, बाकीचं आपण एक्सप्लोअर करूच. तर आजची सकाळ झालेली आहे आणि सकाळी आम्ही आता बीचवर चाललेलो आहे आणि स्पेशली फोटो काढण्यासाठी आम्ही चाललेलो आहे कपडे वगैरे घेऊन. आणि हे बघा त्यांना मागचं व्ह्यू दाखवतो शिवतेज आणि रोहित पाटील. तर आम्ही चौघं सध्या पुढे चाललेलो आहे, बाकीचे येत आहेत गाडीवर. आणि अतिशय हां थर्ड इयर मेकॅनिकलचे प्रोजेक्ट सापडलेला आहे मित्रांनो. जर कुणाला जर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट इथून घ्या, कारण की असलेले प्रोजेक्ट दिसतात आपल्याला कॉलेजमध्ये. हे बघा पुन्हा एकदा नीट बघा. ही आहे गाडी.
0 स्टार सेफ्टी आहे मित्रांनो, फक्त तुमच्या रिस्कवर चालू शकता. तर चला आपण जाऊयात. आणि इकडं सनराईज होत आहे, सनराईज इकडं आहे, कारण की सनसेट तिकडे झालं होतं काल. इथं पाठीमागे सनराईज होत आहे. आम्ही बरोबर सनराईजच्या वेळेस आलेलो आहे. असं झाडातून असं वरती सूर्य येत आहे आणि खूप चांगले वाटत आहे. आणि आता इथं जरा फोटोग्राफी करून आम्ही आता पुन्हा बीचवर जाणार आहोत. बाकीच आपण बीचवर बघू. तर आमचे रोहित भाऊ, फोटोग्राफर रोहित भाऊ आहेत आज. आणि इकडं शेवटीचं असं खतरनाक पोज देत आहे. कसलं भारी वाटतं. ऐक ना, आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट चांगला दिसतो. हा ट्रायपॉड बनवलेला आहे मित्रांनो, बघा ट्रायपॉड बघा. ब्लॅक आलं तर भारी दिसतंय. शॅडो तर चांगलं दिसते. आणि हे पोर इथे असे क्रॉस आले, कॅमेरा त्यांचा इथे आहे. काय ते शॅडो मध्ये चांगलं आपल्याला इकडे जायला लागेल. हे चांगलं बघ, इथं नाचायचं अर्ध्याने इकडे जायचं आणि राहिल्याने इकडे शॅडो करायचं आहे का. तू आधी एक जा, त्याला क्लिक करून खाली करून नंतर पळत तिथं पाणी नाही रे, तिथं नाही. चला 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 करा, स्टार्ट करा. प्रत्येक लक्षात आलं कसं करायचं. तर एवढे सगळे कुटाने केल्यानंतर जो व्हिडिओ आहे, जो फायनल रिझल्ट आहे व्हिडिओचा, तर तुम्ही आता बघू शकता. जो की आता हे सगळे पळत पुढं जाऊन आता आम्ही सगळे नाचत आहोत. आणि जी की व्हिडिओची स्क्रिप्ट होती. पण एवढा हा जो ग्रुप आहे, तर प्रत्येक एक कॅरेक्टर आहे. मजा येते अशा गोष्टी करायला. आणि ट्रायपॉड नसतानाही बघा एवढं चांगलं सगळ्यांनी डोकं लावलं. तर हे टीमवर्क आहे आमचं, जे की आम्ही कायम असं कुठाने करतच असतो. तर असंच नवनवीन व्हिडिओ बघत राहा तुम्ही या चॅनलवर. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा, कारण की तुम्हाला तर माहीतच आहे असं व्हिडिओ येतच राहतो आणि आम्ही फिरायला जातच राहतो. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.